नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये. मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अग्निशामक या पदासाठी भरती निघालेली आहे. तब्बल 150 जागांसाठी ही भरती आहे. तसेच अग्निशामक फायरमन या पदासाठी ही भरती आहे. तसेच याची वयोमर्यादा, याची शैक्षणिक पात्रता, याची शारीरिक पात्रता, वयाची अट, तसेच याची फी कोणत्या कास्टला किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल. हा तक्ता पाहून घ्या. या तक्त्यामध्ये तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी समजून जातील. तसेच जास्त माहितीसाठी मी तुम्हाला ह्याची ओरिजिनल PDF देणार आहे, अधिकृत माहिती. ती तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये समजेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा. याच्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत आणि ही PDF तुम्हाला समजणार आहे. त्या PDF सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मेन वेबसाईटवर यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता नोकरी जाहिरातमध्ये आपल्याला ही लिंक दिसेल. पाहू शकता या एक नंबरला फायरमॅन रेस्क्यू ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक. या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण या मेन वेबसाईटवर पोहोचू. यांचं फॉर्म भरण्याची ही लिंक वेबसाईट आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 26 एप्रिल 2024ला फॉर्म चालू झालेत आणि 17 मे 2024ला याची लास्ट डेट आहे. तर याची मी मेन PDF सांगितली होती, ती तुम्हाला या ठिकाणी 1 नंबरला दिसेल. तर या ठिकाणी हे ॲडव्हर्टाईजवर आपल्याला क्लिक करायचं. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सर्व माहिती दिसेल. या ठिकाणी कोणत्या कास्टला किती जागा आहेत ते या ठिकाणी दिसेल. तसेच याचे वेतन, मैदानी चाचणी, शारीरिक क्षमता वगैरे या सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला इथे समजतील. तसेच याची फॉर्म भरायची पद्धत वगैरे हे तुम्ही या पद्धतीत ही पूर्ण PDF वाचा. त्याच्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करा. चला आपण अर्ज करायला सुरुवात करू. सर्वप्रथम रजिस्टर या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी लोडिंग होत आहे. हे लोडिंग पूर्ण होतोपर्यंत आपल्याला वेटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर सूचना येतील त्या वाचून ओके आय ॲग्री या बटनावर क्लिक करून आपण पुढे जायचं आहे. तर या ठिकाणी खाली यायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी कॅन्डिडेट नेम लिहिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला उमेदवाराचं पहिलं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मधलं नाव म्हणजे वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर उमेदवाराचे आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या नावात बदल आहे का नाही विचारेल. शक्यतो मुलांच्या नावात बदल नसतो. ज्यांचे लग्न झाले आहे महिलांचे, त्या महिलांच्या नावात बदल झालेला असतो. तर त्यांनी यस करून ते नाव टाकून घ्यायचं आहे. जर बदल झाला नसेल तर नो करून फॉर्म भरून घ्यायचा आहे. शक्यतो लेडीजच फक्त या ठिकाणी यस करू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला इथे जन्मतारीख टाकायची आहे. जी कोणती तुमची जन्मतारीख आहे ती या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या व्यवस्थित. जन्मतारीख टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचे आहेत. त्याच्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये पण सेम मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्याच्यावर आपल्याला OTP येणार आहे. त्याच्यानंतर ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. ईमेल ID टाकून झाल्यानंतर कन्फर्म ईमेल ID त्याच्यासमोरच आहे, त्याच्यात पण आपल्याला सेम ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. ईमेल ID हा व्यवस्थित टाका. त्याच्यावर आपल्याला पुढच्या माहिती वगैरे समजणार आहेत. एक्झामची डेट, हॉल तिकीट वगैरे कधी येणार आहे ते सर्व समजतील. मोबाईल नंबर पण व्यवस्थित टाकून घ्या. मोबाईलवरती आपल्याला OTP येणार आहे. तो OTP टाकूनच आपल्याला फॉर्म हा सबमिट करायचा आहे. त्याच्यामुळे चालू मोबाईल नंबर आणि चालू ईमेल ID या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर 10वीचा रोल नंबर टाकायचा आहे. 10वीला असताना जो तुमचा सीट नंबर होता तो या ठिकाणी फिल करून घ्या. त्याच्यानंतर तुमची 10वी कधी झाली हे डेट टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी शक्यतो पासिंग डेट टाकून घ्या. त्याच्यानंतर जनरेट OTP या बटनावर क्लिक करून आपल्याला पुढची माहिती लिहायची आहे. आय ॲग्री बटनावर क्लिक करून जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा कॅप्चा येईल, तो कॅप्चा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला ह्या एंटर OTP या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे. OTP येऊस्तोपर्यंत 1 मिनिट इथे वेट करायचा आहे. OTP आले लगेच तो सबमिट करायचा आहे. या ठिकाणी OTP आलेला आहे, तर मी OTP टाकून व्हॅलिड OTP या बटनावर क्लिक करून घेतो. त्याच्यानंतर पाहू शकता सक्सेसफुल झालेला आहे. त्याच्यानंतर खाली जो व्हेरिफिकेशन कोड दिसतो कॅप्चा, तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर रिव्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. भरलेली सर्व माहिती या ठिकाणी दिसेल आपल्याला. ती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. व्यवस्थित माहिती बरोबर आहे का नाही. जर बरोबर माहिती असेल तर रिव्हेरीफाय बटनावर क्लिक करून सबमिट करून घ्यायचं आहे. जर माहिती बरोबर नसेल तर वरती जाऊन आपल्याला ती करेक्शन करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल. पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे आपल्याला, तो एका कागदावर लिहून घ्यायचा आहे.
हा रजिस्ट्रेशन नंबर आणि याचा पासवर्ड आपल्याला ईमेल आणि मोबाईलला टेस्टद्वारे आलेला असेल, तो आपण सेव्ह करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर गो टू ॲप्लिकेशन करून आपण फॉर्म आपल्याला भरायला सुरुवात करायची आहे. आत्ता आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे. तर पाहू आता आपण ॲप्लिकेशन भरायला सुरुवात करू या ठिकाणी. त्याच्यानंतर खाली यायचं आहे, आपल्या कोणत्या पोस्टला काम करायचं आहे ते पोस्ट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली मॅरिटल स्टेटस विचारेल, तुमचं कोणतं स्टेटस आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही मॅरिड सिलेक्ट केलं तर या ठिकाणी तुम्हाला विचारेल, तुम्हाला 28 मार्च 2005 नंतर कोण मुलं मुली वगैरे आहेत का, तर येस करायचं आहे. ज्यांचं अनमॅरिड आहेत त्यांनी काही करायचं नाही तिथं. अनमॅरिडवाल्याने आपले वडिलांचं नाव आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डोमॅसिल आहे का विचारेल, तुम्हाला इंडियन वगैरे आहात का विचारेल, ती माहिती भरून घ्यायची आहे. महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, येस करून घ्यायचं आहे. याच्यानंतर डोमॅसिलची माहिती टाकून घ्यायची आहे. डोमॅसिल तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्यावास्त भेटला आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचे, त्याची अथॉरिटी. म्हणजे कसं, तहसीलदारकडून तुम्हाला डोमॅसिल भेटलं, सब डिव्हिजनल ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, कोणत्या ऑफिसरकडून तुम्हाला डोमॅसिल भेटलं ते नाव टाकून घ्यायचं आहे. तुमच्या सर्टिफिकेटवर असतं ते नाव, व्यवस्थित बघून टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डोमॅसिल भेटलेल्याची तारीख टाकायची आहे आणि या ठिकाणी डोमॅसिल सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा आहे. हा नंबर टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला विचारेल तुमची कास्ट कोणती आहे ते. या ठिकाणी तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे, जी कोणती कास्ट असेल ती. या ठिकाणी माझी SC कास्ट आहे तर मी SC कास्ट सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अथॉरिटी टाकायची आहे, तुम्हाला डोमॅसिल कोणत्या ऑफिसमधून भेटलं आहे ते. डोमॅसिल शक्यतो सब डिव्हिजनल ऑफिसरमधून भेटतं, नाही तर तहसीलदार, तर ते जे असेल ते तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर डेट टाकून घ्यायची आहे, डोमॅसिल भेटलेल्याची डेट. त्याच्यानंतर सर्टिफिकेटचा नंबर. अदर कास्टवाल्याने ज्यांना कोणाला नॉन क्रिमिनल लागत असेल तर त्यांनी नॉन क्रिमिनलचा पण ऑप्शन येतो, ते सिलेक्ट केल्यानंतर तो नॉन क्रिमिनलची पण माहिती याच पद्धतीने टाकून घ्यायची आहे. तर याच्यानंतर फिजिकल रिक्वायरमेंटमध्ये विचारेल तुमची उंची किती आहे. या ठिकाणी तुमची उंची व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. उंची टाकून झाल्यानंतर हाईट टाकून घ्यायची आहे, चेस्ट टाकून घ्यायची आहे. चेस्ट टाकून झाल्यानंतर वेट किती आहे, तुमचं वजन किती आहे ते टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित वजन करून उंची बघून ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आय कन्फर्म दॅट गुड विजनवर क्लिक करून पुढे जायचं आहे. हे क्लिक करणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर तुमची एखादी आयडेंटिफिकेशन मार्क एखादा टाकायचा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर ते टाकून झाल्यानंतर या ठिकाणी विचारेल तुम्हाला तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का, ड्रायव्हिंग लायसन आहे का, हे सर्व माहिती आहे. याच्यापैकी कोणतं पण एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं तरी चालेल. बाकीचं एकाला येस करा, बाकीचे नो म्हणून सबमिट करा. त्याच्यानंतर तुम्हाला पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे. जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन केलं तर त्याचा नंबर टाकायचा, वोटर ID केलं तर त्याचा नंबर टाकायचा आणि ज्या पद्धतीनं पॅन कार्डवर नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आय कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे, खाली दिलेलं ते माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ही माहिती सेव्ह झाल्यानंतर पुढे आपल्याला पुढची माहिती विचारून माझे सैनिक आहात का, प्रकल्पग्रस्त आहात का, भूकंपग्रस्त आहात का. जर असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. व्यवस्थित वाचून ही माहिती फक्त भरून घ्यायची, येस और नो करायचं आहे. त्याच्यानंतर सर्व माहिती टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टच्या बटनावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्यवहारासाठी पत्ता टाकायचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो पत्ता व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. तुमच्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा, राज्य, पिनकोड या पद्धतीने या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित. या ठिकाणी राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट करून झाल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि ज्या गावात तुम्ही राहता तो पिनकोड, त्या गावचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला परमनंट ॲड्रेस असेल तर दोन्ही सेम असेल तर येस करायचे आहेत. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल मराठी लँग्वेज तुम्हाला येते का, तर या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 10वीचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. 10वी कोणत्या बोर्डातून झाली, या ठिकाणी 10वीच्या शाळेचं नाव टाकायचं आहे. 10वीला तुम्हाला ग्रेड होते, CGPA होते, पर्सेंटेज होते ते टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मला 10वीला पर्सेंटेज होते तर मी पर्सेंटेज सिलेक्ट करतो. या ठिकाणी ऑप्टेन मार्क टाकायचे आहेत, म्हणजे तुम्हाला 500पैकी 400 वगैरे किती पडले ते या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. ऑटोमॅटिक पर्सेंटेज येतील. त्याच्यानंतर 12वीची डिटेल्स सेम टाकून घ्यायची आहे. जर तुमची 12वी झाली असेल तर नाही टाकले तरी चालेल. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल तुम्ही राज्य अग्निशामक प्रशिक्षण पूर्व केंद्र यांचा 6 महिन्याचा अग्निशामक कोर्स केला आहे का पूर्ण. ज्यांचा पूर्ण आहे त्यांनी यस करा. त्याच्यानंतर आणि पूर्ण असेल यस तर तुमचा कधी पूर्ण झाला ते वर्ष किंवा डेट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे, कोणत्या वर्षात तुमचा कोर्स पूर्ण झाला ते.
या पद्धतीने या ठिकाणी डेट सिलेक्ट करून घ्या. तुमच्या सर्टिफिकेटवर डेट असतेच ती डेट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने MSCIT पूर्ण असेल तर MSCITची पण डेट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. हा कोर्स आणि MSCIT असणं हे गरजेचं आहे या परीक्षेसाठी. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत तुमच्याकडे. त्याच्याबरोबर तुमचे होमगार्डचे प्रशिक्षण अभ्यास पूर्ण आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. माझं या ठिकाणी नाही तर मी नो करतो आहे. या पद्धतीने डिप्लोमाचा, ग्रॅज्युएशनचा, पोस्ट ग्रॅज्युएशनची सर्व माहिती तुम्ही या पद्धतीने लिहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर विचारलं तुम्ही पिंपरी चिंचवड म्युन्सिपाल्टीमध्ये कर्मचारी आहात का? असेल तर येस करा, नसेल तर नो. त्यानंतर तुम्ही सरकारी कर्मचारी आहेत का? येस करा, नो करा. त्याच्यानंतर ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट अपलोडमध्ये फक्त आपल्याला फोटो, सेल्फी आणि सिग्नेचर या 3 गोष्टी अपलोड करायच्या आहेत. या ठिकाणी आपण पहिली ओपन करू. या ठिकाणी पाहू शकता क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो. या ठिकाणी आपल्याला सेल्फी ओपन करून सेल्फी घ्यायची आहे. या म्हणजे तुम्ही सेल्फी जर आता तुमच्या कॉम्प्युटरला वेबकॅम नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये लॉग इन करून या पद्धतीने तुम्ही ओपन करून या ठिकाणी सेल्फी घेऊ शकता. सेल्फीचं काम झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तिथं फोटो अपलोडचा ऑप्शन दिसेल वरती. त्या ठिकाणी जाऊन आपण पाहिलेला आपल्याला फोटो पण अपलोड करायचा आहे आणि सेल्फी पण घ्यायचे आहेत, दोन्ही ऑप्शन. या ठिकाणी आता पहिल्यांदा आपण फोटो अपलोड करून घेऊ. या ठिकाणी फोटो सिलेक्ट करून घेतो आहे मी. फोटोची साईज पाहू शकता 80 KB ते 200 KBमध्ये करायचे आहे. मी पुन्हा एकदा फोटो अपलोड करतो, एडिट करून घेतो. 80 KBमध्ये फोटो तयार करून घेतो. 64 KBचा फोटो आहे, त्याला आता आपण 80 KBपेक्षा जास्त करून घेऊ. या ठिकाणी पाहू शकता फोटो हा 100 KB झालेला आहे. तर आता हा फोटो या ठिकाणी अपलोड होईल. या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी फोटो अपलोड सक्सेसफुल झालेला आहे. त्याच्यानंतर हा क्लोज करायचा. त्याच्यानंतर खाली आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे आहे. अशाच पद्धतीने सिग्नेचर पण 80 KB ते 200 KB करायचे आहे. या ठिकाणी आपण सिलेक्ट करू सिग्नेचरचा फोटो. आपण सिग्नेचर कुठे आहे ते ओपन करू बॉक्स. त्यानंतर सिग्नेचर हा एडिट ओपन करू. 54 KB दिसते साईज. तर या ठिकाणी एडिट करू. याला आपण 80 KBमध्ये आपण कन्वर्ट करायचं आहे. या ठिकाणी पिक्सेलमध्ये येऊन पिक्सेल जास्त करू, जरा वाढवू. याचं 1100 होतं ते 1300 करू. त्याच्यानंतर सेव्ह करू. पाहू शकता 68 झालं. त्याच्यापेक्षा जरा जास्त केलं पाहिजे या ठिकाणी. तर 1500 करू या ठिकाणी. तर पाहू शकता 85 KBची इमेज झालेली आहे. त्याच्यानंतर ओपन करू. त्याच्यानंतर पाहू शकता या ठिकाणी फाईल अपलोड सक्सेसफुल झालेला आहे. या पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला याच पद्धतीने आपण परत एकदा लॉग इन करून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये आणि ह्या डाउनलोड अपलोड ऑप्शनवरती येऊन आपल्याला सेल्फी अपलोड करून घ्यायची आहे. हे मी घेऊन दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता सेल्फी पण. त्याच्यानंतर सेल्फी अपलोड करून झालेली आहे माझे. त्याच्यानंतर मी हे पेज रिफ्रेश करतो आणि दाखवतो तुम्हाला की सेल्फी कशी अपलोड झालेली आहे ते. सेम प्रोसेस आहे. आपण ओपन करायचं आहे, ID पासवर्ड टाकायचा आहे या ठिकाणी फाईलमध्ये येऊन. त्याच्यानंतर अपलोड आणि पेमेंटच्या ऑप्शनवर यायचं आहे. 1 नंबरची लिंक ओपन करून या ठिकाणी कॅप्चर इमेज करायची आहे. तर पाहू शकता या पद्धतीने आपली सेल्फी अपलोड झालेला आहे आणि हा फोटो या पद्धतीने अपलोड झालेला आहे आणि खाली सिग्नेचर ही या पद्धतीने अपलोड झालेलं आहे. तर पाहू शकता SC कास्ट असल्यामुळे 900 रुपये फी आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर खाली दिलेले घोषणापत्र सर्व डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि आय ॲग्री बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली दिलेला हा कॅप्चा या बॉक्समध्ये फिल करायचा आहे. कॅप्चा फिल करून झाल्यानंतर खाली येऊन आपल्याला प्रिव्ह्यू आणि सबमिट ऑप्शन दिसतील. तर प्रिव्ह्यू एकदा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे सगळं व्यवस्थित आहे का नाही. माझं फॉर्म सगळं बरोबर आहे तर मी डायरेक्ट सबमिट ऑप्शनवरती क्लिक करून घेतो. तुम्ही एकदा रिव्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिट करायचा आहे फॉर्म. सबमिट केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला पेमेंट्स ऑप्शन येईल. या ठिकाणी पाहू शकता क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, QR कोड, UPI या कोणत्या पण एका पेमेंट ऑप्शनवरतून आपण पेमेंट करायचं आहे. तर मी पाहू शकता मी या ठिकाणी QR कोडवरून पेमेंट करतो. QR कोड या ठिकाणी ओपन झालेला आहे. हा आपल्या मोबाईलमधून गुगल पे स्कॅन करून घ्यायचा आहे. गुगल पे, फोनपे काय असतील ते. त्याच्यानंतर स्कॅन करून घेतल्यानंतर तुमच्या मोबाईलमधून UPI पिन टाकून पेमेंट कंप्लीट करून घ्यायचं आहे. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर ॲटोमॅटिक हे पेज सक्सेसफुल पेमेंट म्हणून येईल. त्याच्यानंतर आपण परत एकदा त्या ऑप्शनमध्ये येऊन आपण पेमेंट चेक करून घ्यायचं आहे. हे पेमेंट सक्सेसफुल झालेलं तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी गो टू ॲप्लिकेशनचा ऑप्शन होता त्या ठिकाणी प्रिंटचा ऑप्शन येईल. तर तुम्ही प्रिंट हे आपण काढून घ्यायचे फॉर्मचे. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरायची तुम्हाला पद्धत आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.